तर नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आलोय महाराष्ट्रातील पहिल्या मशिनरी मॉलमध्ये आणि या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे 0 डाऊन पेमेंटवरती मसाला उद्योग करण्यासाठी मशीन. सोबतच तुम्हाला या ठिकाणी 35% अनुदान देखील मिळणार आहे. नेमकी काय आहे स्कीम आणि कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरातून या ठिकाणी मसाला उद्योगाला सुरुवात करू शकतात, खास करून बचत गट, गृहिणी आणि ज्याला मसाला उद्योगामध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी हा आजचा खास व्हिडिओ आहे. स्वागत करूया अमोल पाटील सरांचं. सर स्वागत आहे. कोणती मशीन आज तुम्ही घेऊन आला? सर ही आहे मसाला मिक्सर मशीन. तर कुठल्याही सुखे किंवा ओले तळलेले भाजलेले मसाले ग्राइंड करण्यासाठी ह्या मशिनरीचा उपयोग होतो. आणि आपण बघता ही एकदम कॉम्पॅक्ट मशीन आहे. कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये शारीरिक मेहनत नाही आहे आणि सिंगल फेज लाईटवर ही आपण चालवू शकतो कमी जागेमध्ये. बरं, काय क्षमता आहे या मशीनची? सर आता याच्यामध्ये हे जे आपण समोर बघत आहोत हे 3 HP मॉडेल आहे. याच्यामध्ये एक 2 HP आणि याच्यापेक्षा मोठं म्हणजे 5 HP मॉडेल येतं. ह्या मशीनची क्षमता आहे तासाला 30 किलो. 2 HP मॉडेलची क्षमता असते तासाला 20 किलो आणि 5 HP मशीनची क्षमता असते तासाला 40 ते 45 किलो. एक तासामध्ये आपण जवळपास 35 ते 40 किलो पर्यंत यामधून मसाले दळू शकतो. नक्की. पण युनिट किती पडतंय? सर आता 3 HPचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये युनिट हे साधारणतः 2 ते 2.25 युनिट हे तासाला त्यांना वीजचा खर्च येईल. बर, आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर या मशीनची किंमत किती जाते? सर आता हे 3 HPचं जे मॉडेल आहे हे आपलं 55,000 रुपये किंमत आहे. आणि फक्त ह्याच्यावर आपल्याकडे सबसिडी पण उपलब्ध आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया जी योजना आहे त्याच्यामध्ये आपण ह्याच्या 90% लोन आणि 35% सबसिडीची पण स्कीम उपलब्ध आहे. किंवा मग आपण 0% डाऊन पेमेंटवर आपण बजाज फायनान्स पण ह्या मशीनवर करून मशीन लागलीच घरी घेऊन जाऊ शकता. बरं, आणि 0% डाऊन पेमेंटवरती ही मशीन आपण घरी घेऊन जाऊ शकता असं म्हणतात. पण यासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते आहेत? सर ह्याच्यासाठी आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड ह्या 2 गोष्टी लागतात. किंवा कोणाकडे जर आधीच बजाज कार्ड असेल तर डायरेक्टली स्वाईप करून हे मशीन ते घेऊन जाऊ शकतात. बरं, ज्यांना ही मशीन घ्यायची आहे त्यांच्याकडे काही स्थायी इन्कम असणं गरजेचं आहे का, तरच ही मशीन डाऊन पेमेंटवरती आपल्याला देते? तसं काहीच गरजेचं नाही सर. फक्त काय कुठला आपला सिबिल जो स्कोअर म्हणतो आपण तो व्यवस्थित असला पाहिजे आणि आपलं अकाउंट NPA मध्ये नसलं पाहिजे. या जर 2 गोष्टी असेल तर कुणीही गृहिणी हा उद्योग त्यांच्या घरातून सुरू करू शकतो. बरं, 35% अनुदान या मशीनीला आहे. ते कोणकोणत्या कॅटेगरीतील लोकांसाठी आहे किंवा कोणाला हे लागू होऊ शकतं? सर हे अनुदान सर्वांसाठी लागू आहे. कुठलाही भारतीय नागरिक ह्या योजनेचा आपला लाभ घेऊ शकतो. त्याच्यासाठी त्यांनी आमच्याकडे आले तर जे नाही का PMFEMIचे अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही 100% आमच्याकडनं करून दिली जाते. त्याच्यासाठी त्यांना कुठलाही खर्च येत नाही. आणि जर त्यांचं प्रोसेसिंग जे आहे हे पूर्णपणे कुठेही न जाता आमच्या कंपनीमार्फत इथेच होतं. ह्याच्यासाठी जे पूर्ण मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण आपण म्हणता येईल तर हे आमच्या कंपनीमध्येच मिळेल. त्यांना जर मशीन ही हाताळायची असेल, चालून बघायची असेल किंवा त्याचं प्रात्यक्षिक बघायचं असेल तर आमची कंपनी कसनेर फाटा, बीड रोड, संभाजीराजे साखर कारखान्यासमोर जर ते आमच्या शोरूमला भेट दिली तर इथं आम्ही त्यांना पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन आणि मशीन घेतल्यानंतर पण त्याचं प्रशिक्षण हे आम्ही त्यांना पूर्ण उपलब्ध करून देतो. नक्कीच, धन्यवाद सर. तर एकंदरीतच मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या जर 1000 रुपयांची इन्कम करायची असेल तर नक्कीच हे मशीन तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तुम्ही मसाला जो काही गृहउद्योग आहे तो देखील करू शकता. जर तुमचं तेवढं भांडवल बसत नाहीये, तुम्हाला तितका मशिनरीज घेता येत नाहीये, तर आज आपण जर बघितलं तर आरोग्याला घेऊन प्रत्येकच जण सजग झाल्याचं बघायला मिळतं आणि प्रत्येक जण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मसाले जे आहेत ते घरीच दळून आणताय. त्यामुळे तुम्ही मसाले फक्त दळून देखील लोकांना देऊ शकतात, ज्यातून देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे इन्कम होऊ शकते. आणि निश्चितच बजाज फायनान्सवरती ती तुम्हाला मिळते. त्यामुळं तुम्ही ही मशीन घ्यायला काही हरकत नाही आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही कचनेर फाटा, छत्रपती संभाजीराजे कारखान्याच्या अपोजिट साईडला असलेल्या प्रोजेक्ट सेल या मशिनरी मॉलला भेट देऊ शकता आणि या ठिकाणी असलेल्या विविध मशिनरीजची माहिती घेऊ शकता. खाली स्क्रोलिंगमध्ये तुम्हाला नंबर आणि ॲड्रेस दिसतोय, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि अधिक माहिती घ्यायची. वेळ झाली थांबण्याची, थांबाय तिथं. धन्यवाद.